हर हर महादेव. माझं नाव आहे भावेश आणि अनफिल्टर्ड भावेशमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जातोय महालक्ष्मी मंदिर, बाबुलनाथ मंदिर आणि जर टाइम भेटला तर पुढेही काहीतरी एक अजून व्हिजिट करू. सो आज माझ्यासोबत आहे राहुल. माझ्यासोबत जो प्रतीक आहे त्याचा यूट्यूबवर एक चॅनल आहे कोकणी वारस करून. तर काय सांगणार तू तुझ्या चॅनलबद्दल? तू कशाबद्दल टाकतो यूट्यूबवरती ब्लॉग्स? आपल्या कोकणी वारस या चॅनलवर आपल्या कोकणातील पारंपरिक व्हिडिओ आणि कोकणातील मंदिरं आणि आपलं कोकण पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या चॅनलद्वारे. तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जितके कोकणकर मालवणकर जितकेही असेल तर एकदा माझ्या भावाच्या चॅनलला प्रतीकच्या एकदा व्हिजिट करून या. महालक्ष्मीला जाण्यासाठी आम्ही मुंबई सेंटरला उतरलो कारण हा दिमाग आमच्या प्रतीकचा होता. काय प्रतीक? कोणता? नाही लवकर मध्ये काका तर बोलले की आपण चुकीचं उतरलो. नाही काका बरोबर बोलते. 5 मिनिटावर आहे. तूच होतास ना तो सांग. असा बघत होता सगळ्या त्याचाच वाचलं. त्याच्यासोबत जा घरापर्यंत, त्याच्या घरापर्यंत जा प्रतीक घेऊन. आपल्याला कोणता सिग्नल मारायचा आधी तो. हा नाही तर आपण त्याच्यासोबत त्याच्या घरी जाऊ. आपल्याला कुठे जायचं ते बघ. आम्हाला अजून 5 मिनिटं चालल्यानंतर आम्ही मंदिरापर्यंत पोहोचू असं त्या प्रतीकचं म्हणणं आहे. नाही पोहोचू ना 5 मिनिटात. केक शॉपवाल्या साहेबांना पण विचारूया पोहोचू की नाही. पोहोचू ना. आजीवलीचं काय 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 आजीवली जायला बाजूवली. तर माझ्यासोबत आहे राहुल ज्याचं मैत्री केक शॉपचं दुकान आहे मलाड आप्पापाडा, मलाडिस्ट आप्पापाड्याला. तर त्याच्याकडे 31ची ऑफर आहे की 250ला हाफ kg केक विथ गिफ्ट. बाकीची सर्व डिटेल्स तो सांगेलच. राहुल हाय गाईस, तुम्ही नक्की विजिट करा मैत्री केक शॉपला. तुमच्यासाठी आपण एक ऑफर घेऊन आलेलो आहे. हाफ kg कोणता पण हाफ kg केक घ्या त्याच्यावर तुम्हाला एक गिफ्ट भेटेल. फक्त ही 31ला ऑर्डर आहे. फक्त ही 31ची ऑफर आहे. लवकरात लवकर बुकिंग करा आणि करा. हां आणि ती ऑफर एक दिवसा आधीची पण बुकिंग घेतात ती लोक. तुम्हाला कस्टमाइज केक पाहिजे, कस्टमाइज केक, डॉल केक हवा तसं आपण केक बनवून देऊ. प्रिंटेड केक अजून कोणते असतील तर सांग. प्रिंटेड एंगेजमेंट असो, बड्डे असो, बेबी शॉवरचे असो किंवा एनिथिंग कोणते पण हो बनवून देऊ. तर माझ्या भावाच्या केक शॉपला व्हिजिट करायला विसरू नका. 31ची ही ऑफर मिस करू नका. तर पूर्ण 15 मिनिटानंतर शेवटी आम्ही मंदिराच्या जवळ आलो कारण आम्हाला जो डायरेक्शन सांगतोय तो उलटाच निघतोय. एक बोलतोय लेफ्टला जा, एक बोलतोय राईटला जा. मध्ये ह्यांचं वेगळंच. नाही तिथे जा. ह्याला प्रत्येक माणसाला विचारल्याशिवाय कळणार नाही म्हणून प्रत्येक माणसाला विचारत चालतो. त्यामुळे थोडासा टाइम असतो आपला. अरे पण प्रत्येक माणूस वेगवेगळा सांगतोय ना. एक बोलला राईटला जा, एक बोलला लेफ्टला जा. गोल फिरतोय. आता बघूया काय नाही गोलला फिरत आहे. सरळच आपलं आता थोड्याच वेळात महालक्ष्मीचं मंदिर येईल. थोड्याच वेळात अर्धा तास व्हायला आला चालू. नाही अर्धा तास तरी नाही झालं, 15 मिनिटं झालं असतं तरी तेवढाच रूट आहे. ठीक आहे बघू आपण की प्रतीकचं ऐकू आता. विचार तुझा टेक टाकणार आहे मी. तर जाता जाता श्री हनुमान देवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. राहुल साहेबांना राहुल केक शॉपवाले उलटा आहे. आरशात उलटं दिसतंय चंदनम. तर आता आपण काकांकडून चंदनचा टेळा लावून घेतला. अजून सुद्धा लाईन आहे आतमध्ये.
आणि भावेश थोडा फोनवर बिझी दिसते दर्शनासाठी. हे टाक. तर हे समोर आहे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आणि या बाजूला ओटींची दुकान आहेत. ओटीने हार ह्या बाजूला मिळतात. आपण कुठे काढायचं. तर आता मी मोठ्या घेतल्यात आणि आता आम्ही जातोय श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात. क्लियर आहे मी इथं काय शूट करू शकतो. तर मित्रांनो आमचं झालंय दर्शन झालंय. बट तुम्ही हे बघू शकता की ज्या साईडला नारळ सोडायचे पहिला महालक्ष्मी मंदिराला तिथे आता पूर्ण ह्या लोकांनी माती टाकून पूर्ण ते भरणी टाकून पूर्ण समुद्र हे केलाय. कोणता प्रोजेक्ट चालू आहे इकडे काय माहिती नाही. काय प्रतीक काय वाटतंय आपण लहानपणी काय. मी जेव्हा शाळेत असताना आलेलो बरेच वर्षांना आता इथे महालक्ष्मी मंदिरात आलो आहे. पहिलं तर इथे कातळ आणि सुंदर असा समुद्र किनारा होता. पण आता सगळं भरणी टाकून सगळं बुजवलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती टन्स ऑफ रेती दगड यूज केलाय. पूर्ण जे समुद्र त्यांचा बेस पूर्ण भरून टाकलाय. आणि इथे मोठ्या मोठ्या मशिनरीज सोबत काम चालू आहे. ती आता काही वर्षात आम्हाला माहिती पडेल. बट जो महालक्ष्मीचा एक इमोशन होता, महालक्ष्मी मंदिराचा जो एक इमोशन होता, ज्यासाठी लोक आतुरतेने यायचे की दर्शन झाल्यावर आम्ही इथे फोटोज काढू किंवा नारळ वाहू. आपली ओटी देवीची असते ती 4 गुरुवारची. बट ती आता काही वाईब नाही ठेवली आहे. फक्त दर्शन करू शकतो. आता इथे समुद्र नावाची काही गोष्ट नाही राहिली आहे. तर असे हिस्टॉरिकल्स गोष्टी चेंज करणं फ्युचरसाठी किंवा असं काही ज्या गोष्टी आहेत त्या जर काय बोलतो आपण डेव्हलपमेंट पाहिजेच आहे. तर बट डेव्हलपमेंट करा की परिसराला जपून हे डेव्हलपमेंट करा. कारण हा एक इमोशन होता माझ्या हिसाबाने. कारण आम्ही लहानपणीपासून हे बघत आलो की दर्शन झालं की आम्ही समुद्राजवळ येतो. बट हे थोडं आमच्यासाठी बघण्यासारखं नव्हतं. जसं आम्ही फर्स्ट टाइम आपण बघितलं आम्हाला जसं आम्ही जसं विचार केला तसं हो आम्हाला काही आयडिया नव्हती की ते एवढं सर्व झालंय. कारण आम्ही 2-3 वर्षानंतर आलो आम्ही. पण तुम्ही बघा फायनली आमचा दर्शन सर्व झालाय. आम्हाला वाटलं होतं खूप टाइम लागेल दर्शनाला. बट लाईनीच्या हिशोबाने तर वाटलं होतं की 1 तास तरी जाईलच. बट त्यानंतर फास्ट झाले सर्व लाईन आणि आमचं चांगलं प्रॉपर दर्शन झालं. तिकडे जास्त शूट करायला दिलं नाही म्हणून आम्ही आतमधलं गाभाऱ्यामध्ये जास्त फोन काढला नाही. रिक्स नाही घेतलं गाभाऱ्यासाठी. आणि नंतर तुम्ही तिकडचं दृश्य तर बघतलाच असणार. तो पाणी जिथे होतं तिकडे पूर्ण डांबरीकरण करून टाकलं आहे. तर प्रसादी घेतली आम्ही. तर आता आम्ही जातो बाबुलनाथला. स्टेशनला पोचतो, नाश्ता करतो, नंतर जातो आम्ही बाबुलनाथ. महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही 3 बिल्डिंग लावल्या चर्नी रोडला समुद्रामध्ये नारळ एवढं ऊन आहे ना इकडे. ठीक आहे, पहिला आम्ही नारळ सोडू, मग इकडनंच बाबुलनाथला जायला पाठवून एक रोड आहे, त्या बाबुलनाथ मंदिरात जाऊ. आधी इकडचं काम करू. आधी बघू क्लीनअपवाल्याने जर पकडलं ना तर मस्त फाईन बसणार आहे. जेवढ्याचा खर्च नाही झाला सकाळपासून तर तो इकडे होईल. तर बघू, टेक अ रिस्क. तिकडे जा पटकन लवड्या का बघायची मारली याची तो कपडा रिटर्न आला काय? कपडा गेला रे बघा, कपडा गेला तो बघ जातो. नाही तो येणार रिटर्न नाही येणार, तो नाही येणार. तसा फ्लो नाही आहे पाण्यात. समुद्रामध्ये नारळ सोडून झालाय, कोणी बघितला नाही क्लीनअपवाल्याने. बट
तसं पण समुद्रामध्ये खूप घाण असतेच. तर एक नारळ होता फक्त, काही प्लॅस्टिक विस्टिक नव्हतं. जेवढं प्लॅस्टिक होतं मी सर्व काढून टाकलं आणि कपड्यासकट मी टाकलं. सो नारळ गेला वाहून. हां, थोड्या वेळानंतर तो किनाऱ्यावरती येईलच नारळ आणि कोण ना क्लीनअपवाले उचलतीलच. बट ते जी क्रिया आहे ती तर मी पार पाडली आहे, नाही तर मम्मीने घरात घेतलं नसतं, ती गोष्ट वेगळी. सो चला बाबुलनाथ बघू आता. चल येतोस. हा टेंट लावला ना, ते नाच दिसतच नाही. तर बाबुलनाथला आलो आहे आम्ही. मी महादेवांसाठी ओटी घेतली आहे, महादेवाची ओटी घेतली आहे. हा स्ट्रक्चर आणि ही ओटी जी मला 60 रुपयाला दिली. खूप मस्त आहे. 60 रुपयाची ओटी. खूप काय आहे त्याच्यात, बेलपत्र, गुलाब आहे, कमळ आहे, हार आहे आणि हे काय रे, ह्याला बोलतात दुर्वा सुद्धा आहे ह्याच्यात. आणि हा इंटेरियर आहे जो हिस्टॉरिकल आहे. इकडची वाईब कशी वाटली तुला? फर्स्ट टाइम आलास ना? खूप छान आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे. राहुल तुझं? खूप शांत वातावरण आहे. हां, अजून खूप प्रसन्न वाटतंय. हो, अजून बस एवढंच. पण लिटरची इकडची वाईब खूपच पीसफुल आहे. मी जे करेन हा ही शूट करून ठेवू, मी सर्व बघू. आणि तिकडे पण खूप सारा शूट आता वाचू ना, गाड आली. पकडा चालू आहे. थोडा लांबून राहा, मग पूर्ण फ्लेममध्ये वा. इधर गए राहुल धर. असं पकडणं मी ते घेऊन इथेच थांबा. राहुल कोपऱ्या दे ना, कोपऱ्या दे ना. खूप टाकायचं. थोडं थोडं होतो आपण सर्व कुकिंगमधले सर्व. बाबुलनाथचं पण दर्शन झालं आहे. आम्ही गाभाऱ्यामध्ये थोडं हाईडली आम्ही शूट करत होतो किंवा क्लिप्स काढत होतो. प्रॉपर आली आहे का व्हिडिओ? थोडीफार व्हिडिओ प्रॉपर आली आहे. बघू आता, आम्ही अजून बघितली नाही ती क्लिप्स की कितपर्यंत आलं आहे. बट एक ह्या बाबुलनाथ मंदिराचं एक खासियत अशी आहे की तुमच्या अंगात कितीही मस्ती असो, ती फक्त ती शिडीपर्यंत असते. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीसमोर उभे राहता तेव्हा मन शांत होऊन जातं आणि जे विचार असतात, तुम्ही जे मागायला येता ती तुम्ही मागूच नाही शकणार, कारण तुमचं मन पूर्ण शांत झालेलं असणार की देवाला सर्व माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही तिकडे मागू पण नाही शकणार की तुम्ही नक्की काय मागायला आलात आहे.
तर ही एक पॉवर आहे आणि शांतता होऊन जाते. जिथपर्यंत तुम्ही ह्या मंदिरातून आता बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुमच्या तोंडातून अपशब्द किंवा काय दुसरे विचार किंवा नेगेटिव्हिटी नावाची तर गोष्ट राहत नाही. जेव्हा इथे अशी वाईबच ती अशी आहे, एन्व्हायरमेंटच तो असा ठेवला इकडचा, त्या लोकांनी मेंटेन ठेवला आहे तसा एन्व्हायरमेंट. चौशीकडे फक्त शांतता आणि घंटानाद वगैरे आहे. घोषणा महादेवाची ती सर्व, महादेव हर हर महादेव हे सर्व नारे. तर त्यामुळे ती मस्ती किंवा ती नेगेटिव्हिटी जवळ येत नाही. बाबुलनाथचं दर्शन आमचं कंप्लीट झालं आहे आणि बाबुलनाथची वाईब वेगळीच होती, एकदम शांतताची वाईब होती. आणि जसं मी आतमध्ये बोललो सेम की तिकडे गेले की काय वेगळे विचार किंवा नेगेटिव्हिटी सर्व संपून जाते ती नेगेटिव्हिटी. तर मी तर रेग्युलर जात असतो. प्रतीक आणि राहुल नवीन होता. प्रतीक, तुला कसं वाटलं की बाबुलनाथ फर्स्ट टाईम व्हिजिट करून किंवा बघून? तुला माहिती होतं हे बाबुलनाथबद्दल काय? नाही, इकडचं मुंबईमधलं तरी बाबुलनाथ हे ठिकाण मला माहीत नव्हतं आणि ते असं पटकन दिसण्यासारखं नाही. गल्लोगल्ली फिरून नंतरला मध्ये समोर आपल्याला बाबुलनाथ देवाचं दृश्य दिसतं आणि तिकडे जाऊन मनशांती आणि समाधान मिळतं तिकडे गेल्यावर. ओके, सेम क्वेश्चन मी ह्याला पण करतो की राहुलला, की तुला कसं वाटलं तिकडे जाऊन? शांत पण खूप चांगलं वाटलं. मी फक्त आधी पण नावं ऐकलेली, आधी पण भावेशसोबत आणि माझा प्लॅन झालेला पण तो कॅन्सल झाला. हो हां, ते आम्ही 2दा-3दा राहुल येता राहिला होता. त्याला काय ना काहीतरी काम दुकान असल्यामुळे त्याला दर टायमाला त्याला ते कॅन्सल करावं लागायचं. बट आज ते महालक्ष्मीच्या निमित्ताने हे शक्य झालं इकडे. हां, महालक्ष्मीच्या निमित्ताने मी फोर्स केलं की आपण जर महालक्ष्मीला जातोच आहे मग तो बाबुलनाथसुद्धा व्हिजिट करून या, बिकॉज तुम्ही कधी बघितला नाही आहे. सो ही जाऊन पण थोडं मन प्रसन्न झालं. हो, जे मनातले जे टेन्शन होतं ते थोडं दूर गेलं. हो, थोडा आनंद हो, ते शांतता तिकडे तर खूपच होती. आता आम्ही ग्रँड रोडला आहे, ग्रँड रोड स्टेशनला जातो आम्ही. आता नाश्त्याच्या आधी बघू, कारण आम्ही सकाळपासून फक्त एक नॉर्मल चाय प्यायला होतो घरातून निघायच्या आधी टपरीवरती. ती चाय आणि प्रतीक, तू काय सकाळी खाऊन आला होता? नाही, मी काय खाऊन आलो. प्रतीक तर काहीच खाऊन आला, आम्ही तर चाय पियालो आहे. सो आता आमचं सर्व दर्शन झालं आणि माझं होतं की दर्शन नंतरच काहीतरी खाऊया. चायची गोष्ट वेगळी होती पण खाऊन जर दर्शनाला गेलो असतो मग ती तेवढं प्युरिटी वाटली नसती. सो आता आम्ही सर्व आमचं दर्शन झालं आहे जे जे आम्ही ठरवलं होतं आजच्या दिवसामध्ये. तर बाबुलनाथ आणि महालक्ष्मी आणि जे नारळ सोडायला सांगितलं होतं समुद्रामध्ये मम्मीने ते सुद्धा झालं आहे. आता आम्ही नाश्ता करू आणि मग आम्ही घरी निघू. तर आम्ही मलाड स्टेशनला आलो आहे आणि आता आम्ही मार्केटची रिक्षा पकडली. आता डायरेक्ट घरी जाणार आहे. नाश्ता करून झाला ना? झालं फोन पाहतो. भांडतात बघ. चलो जाने दो, हमको नींद आ रहा है, झोप आली आहे. पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.